दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा। भगवान वेदव्यास महर्षी जगदंबेचं चरित्र सांगताय. जन्मेजय राजाला त्यांनी सूर्यवंश आणखी चंद्रवंश यामध्ये जे प्रसिद्ध आले त्यांची चरित्र सांगितली. ते स्वतः राजे महापुरुष झाले. जगदंबेच्या कृपेनं उपासनेनं त्यांना महत्व प्राप्त झालं. यद्यपि विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं पराशक्त्यांश संभवम. भगवंतांनीही गीतेमध्ये हे सांगितलं. मनुष्य जन्म मिळाला देवाच्या अनुग्रहाने, आणखी मुमुक्षु झाले, स्वतः महापुरुष झाले म्हणतात. जन्माला आल्यापासून उत्तम संस्कार बुद्धीमध्ये आहे. महापुरुष व्हायचं नुसतं मनुष्य शरीर मिळालं म्हणजे आणखी महत्व प्राप्त होतं असं नाही. सात्विक, राजस, तामस, सत्व, रज आणखी तम, तीन गुण, ह्या तीन गुणांनी जग उत्पन्न झालेलं. प्रत्येक पदार्थामध्ये तीन गुणांचं मिश्रण आहे. त्याप्रमाणे बुद्धीमध्येही आहे. बुद्धी राजस आणि तामस, कधी रजोगुण जास्ती, कधी तमोगुण जास्ती. कामक्रोधाधिक विकार उत्पन्न होत आहेत मनामध्ये, बुद्धीमध्ये, म्हणजे तमोगुण रजोगुण जास्ती आहे. अंतःकरणामध्ये सत्वगुण वाढतो आहे. अशा वेळेला वैराग्य, भोगाची इच्छा, काही विषयाकडे लक्ष जात नाही. क्षमा आहे. कुणीही राग येण्यासारखं वर्तन केलेलं असताना सुद्धा क्षमा आहे. हे सामर्थ्य फार कठीण आहे. क्षमावृत्ती अंतःकरणामध्ये ज्याच्या उत्पन्न झाली तो सत्वगुणी त्याची बुद्धी आहे. कामक्रोध हे सर्वांच्याच मनामध्ये असतात. रजोगुण, तमोगुण असतो. पण जन्मापासून सत्वगुणी बुद्धी घेऊन जन्माला आलेला महात्मा, मनुष्य शरीर धारण करणारा, आणि तो सत्वगुण, तशी बुद्धी, कामक्रोध रहित क्षमाशील बुद्धी ही वाढत झाली. तसे महात्मे भेटतात. त्यांचा आचार पाहून याच्याही मनावर अधिक परिणाम होतो. ते किती क्षमाशील आहे. मानाची इच्छा बिलकुल नाही मनामध्ये तर क्षमा उत्पन्न होती. कोणीही कसाही वागला तरी काही वाटत नाही. पण मानापमानाच्या कल्पना मनामध्ये, बुद्धीमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत क्षमेचा अभ्यास होत नाही. आपलं जे कर्तव्य कर्म आहे ईश्वराने नेमून दिलेलं, शब्द ब्रह्म म्हणतात. वेद हे शब्द ब्रह्म आहे. भगवतीचं स्वरूप आहे. अनंत वेद आहे.
किती त्याच्यामध्ये आणखी जगाचा विचार केला असेल. अभ्युदय आणि निश्रेयस ज्याच्यामुळे प्राप्त होता असा धर्म जो आहे त्या धर्माचा किती विचार केला असेल. त्याच्यामध्ये धर्म कसा उत्पन्न होईल आणि तो कसा टिकेल हेही पाहिलं पाहिजे. चरित्र ही याकरता ऐकायची आहे. जरी धर्माने वागण्याची बुद्धी आहे, सात्विक बुद्धी आहे, परंतु काही संगतीच्या योगाने ती बुद्धी बदलती. दुर्योधनाच्या राज्यामध्ये पुष्कळ चांगले लोकही असतील, पण त्याच्या बुद्धीवर काही परिणाम झाला नाही. पांडवांना राज्य द्यायचं 14 वर्ष झाली, 13 वर्ष होऊन गेली. 13 वर्षाची अट त्यांनीच घातली होती, कपट युद्ध करून. कपटाने जिंकलं, वनवासामध्ये त्यांना पाठवून गेलं आणि 13 वर्ष व्यवस्थितपणाने झाल्यानंतर राज्य त्यांचं द्यायला काय हरकत आहे, याचा अर्थ होतो सगळा. त्यांचं जे घेतलेलं राज्य तेही नाही मिळणार नाही. ताब्यामध्ये आणखी राज्य आलेलं आहे 12-13 वर्ष, ते कसं सोडायचं. लोभ आहे हा. लोभ विकार म्हणजे आणखी रजोगुण तमोगुणाचं कार्य आहे. रामचंद्र 14 वर्षानंतर परत आले आणि भरत वाट पाहतो आहे, कुठं आहे, अजून का आले नाही. मारुती राजाने पुढे येऊन बातमी दिली, आले तर रामचंद्र आले. तर त्यांच्या ज्या पादुका घेतल्या होत्या मागून, सात्विक बुद्धी बनवायची म्हणजे कसा अभ्यास पाहिजे याचं हे उदाहरण आहे. त्याची आईच त्याला सांगते, तुझ्याकरता मी राज्य मागून घेतलं 14 वर्ष. 14 वर्ष नाही म्हणजे तुझ्याकरता तुला मिळालं म्हणजे तूच असते. आता रामाला काही नाही. बरं, राम भेटल्यानंतर रामही तेच सांगताय, पित्याची इच्छा तुला पूर्ण केली पाहिजे, तुझं कर्तव्य आहे, राज्य करायचं अशी पित्याची इच्छा आहे. मी राज्य करणार, 14 वर्ष तरी करणार, माझं कर्तव्य वनात राहण्याचं आहे. ही बुद्धी आहे, कर्तव्यनिष्ठ बुद्धी धारण करणारे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. त्यांचं राज्य असताना त्यांनी स्वतः भरताला सांगितलं की तू अधिकारी आहे, राज्य तू केलं पाहिजे, मी नाही करत. काय अडचण आहे का? काय धर्माचा विचार आहे का इथं? आलेला आहे राज. रामांचा अधिकार असला तेही स्वतः सांगताय तूच अधिकारी. पण याची स्वतःची बुद्धी आहे. दैवी संपत्ती याला म्हणतात, ती बुद्धीची लक्षणं त्यांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. सत्व संशुद्धी अभयम सत्व. शुद्ध सत्वगुण ज्या बुद्धीमध्ये आहे, म्हणजे रजोगुण तमोगुणाला पुढे येऊच देत नाही. राजस तामस विचार मनामध्ये येणारच नाही. आल्यानंतर त्यांचा आणखी संयम करायचा, निग्रह करायचा, इंद्रियांचा यायचेच नाही. रामाने आणखी कैकेयीची स्तुती करावी. कैकेयीचं माझ्यावर जास्ती प्रेम आहे, भरतापेक्षा माझ्यावर जास्ती. आणि त्याचं कारणही त्यांनी सांगितलं. मला वनामध्ये जायला सांगितलं म्हणून लोक तिची निंदा करतात म्हणाले, पण हे प्रेम आहे. वनामध्ये मी गेल्यानंतर मला काही काळजी आहे का?
काय शरीराला आहार विहार लागेल, कंदमुळं फळं वाढायची, शिकार करायची, काय आपलं आपल्या पुरतं पाहायचं. त्याला किती वेळ लागणार आहे? म्हणजे माझ्यावर जबाबदारी काही टाकली नाही काही हे विचार आहे, विवेक आहे, सात्विक बुद्धीचं लक्षण आहे. सत्व संशुद्धी म्हणतायत भगवान. द्वेष नाही, मनामध्ये द्वेष नाही, द्वेषाला झाला नाही. राज्याभिषेक माझा ठरलेला असताना मला लावून गेलं म्हणा. कसली काही मला पुष्कळ सवलत मिळाली म्हणाली या कैकेयीच्या वराने. वनामध्ये राहायचं, काही काळजी करायची रे, आपल्या पुरतं उपजीविकेला किती मिळेल, काय फार काही कष्ट नाही काय. आणि त्या भरतावर सबंध राज्य टाकलेलं आहे म्हणाले. राज्याचा भाग पोटच्या मुलावर ठेवला. हे विचार त्या कैकेयीच्याही मनात आले नसते, हे रामांच्या मनात आहे. राज्य म्हणजे काय सोपा नाही आहे. राजधर्मानुवृत्ती परस्य नृपते हे महत् अप्रीती स्थान म्हणतात. राजधर्माने ज्याला वागायचं आहे त्याला राज्य म्हणजे फार अतिशय संकट वाटत. कसं होईल, कोणाचं नुकसान होईल, कोणी अपराधी नसताना त्याला आपला दंड केला जाईल किंवा अपराधी असताना सुटेल, दोन्ही दोष आहे. असं काही होईल का माझ्याकडून, सारखी काळजी आहे. तेव्हा राज्याचा भार प्रत्यक्ष मुलावरती टाकला कैकेयीनं, म्हणजे त्याला झोप नाहीये. सारखं राजधर्माप्रमाणे वागणारा राजा त्याला झोप नाही. सारखं लक्ष राज्यामध्ये कुठं काय चाललेलं आहे, कोण दुर्जन आहे, कोण सज्जन आहे, सज्जनाला त्रास कसा कसा होतो, किती प्रकारात होतो, हे सगळं आहे. हे सगळं लक्ष दिलं पाहिजे. तर अशा रीतीनं वागणारी कैकेयी भरतावर जास्ती प्रेम करणारी आहे का रामावर प्रेम करणारी आहे? लोकांनाच विचारावं रामा, सांगा तुम्ही. भरताला वास्तविक वनवासात पाठवायला पाहिजे, म्हणजे काही काळजी नाही, तू जाऊन राहा रे बाबा, तुझी व्यवस्था आम्ही इकडून करू सगळी. नावाला वनवास, पण नाही. व्यवहारामध्ये वागणारे जे काही लोक आहेत, संसारी लोक, यांची विचार करण्याची पद्धती वेगळी आहे. आणि सत्वगुण घेऊन जन्माला आलेले महात्मे मनुष्य शरीर मिळालं, पण त्या शरीरामध्ये असणारी बुद्धी मात्र अत्यंत सात्विक मिळालेली आहे. धैर्य आहे. जाती 14 वर्ष जायला किती वेळ आहे. त्याचा परिणाम त्या भरताच्याही मनावर झालेला आहे. भरताचं अत्यंत प्रेम रामांच्यावरती यामुळे आहे. राज्य गेलं नाही रामांचं, ते गेलं असं समजत नाही आहे. मनामध्ये काहीही आणखी शोक नाही, द्वेष नाही, काही नाही. उलट भरताला सांगताय, तूच राज्य केलं पाहिजे, तुझं कर्तव्य आहे. तुला वनात माझ्या बरोबर येता येणार नाही, हा लक्ष्मणाला येऊ दे म्हणा. याच्यावरती एक जबाबदारी तुला आई बाबांनी सांगितलं. राज्य तू राज्य सोडून आलास तर मला असमाधान वाटेल, तिथंच राहिलं पाहिजे. आता भरताच्या बुद्धीची परीक्षा आहे. आईनं तर त्याच्याकरताच मिळलेलं राज्य, आईचं कर्तव्य आपला मुलगा आपला राजा व्हावा वगैरे वाटणार, आईला साहजिक आहे. तो काही दोष मानायचं कारण नाही, त्याला लोभ मानायचं नाही, प्रेम आहे, चाललंय. रामचंद्रांनीही कारण सांगितलेलं आहे. तुझा धर्म या वेळेला राज्य करणं हा आहे, तुला येता येणार नाही म्हणा, तो रस्ता बंद झाला. राज्य सांभाळायचं, त्यावेळेला बुद्धीची कसोटी आहे.
सत्वगुण बुद्धीमध्ये आहे का, रजोगुण आहे का, तमोगुण आहे, ह्याचं निरीक्षण केलं पाहिजे. आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. मनुष्य जन्म या करता आहे. प्रसंग सगळे येत आहे. प्रतिकूल परिस्थिती ही निर्माण होती, पण त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली बुद्धी कशी राहिली आहे, मन कसं आहे, ह्याची परीक्षा आहे. आणि भरताने निर्णय घेत, रामांची आज्ञा तर अमान्य करायची नाही. तो आज्ञाभंग होतो. त्यांच्या आज्ञेप्रमाणे राज्य करायचं, पण त्यांनी सांगितलं तुमच्या पादुका मला द्या, कळावा. कशाला पाहिजे मला म्हण. सिंहासनावर भरत बसणार नाही, राज्य करणार आहे मी, तुमची आज्ञा मान, पण सिंहासन तुमच्या पादुकांचं आहे. तुम्ही येत नाही आता त्याला नाही राहत आहे. राज्य माझ्याकरता मागून घेतलं, मी स्वतः सांगतोय मी राज्य घेणार नाही म्हणून, तरी सुद्धा तुम्ही माझं ऐकायला तयार नाही. वनातच जायचं म्हणता. नुसतं भरताना राज्य ज्या एवढ्याच वर मागितलं असतं तर कदाचित रामाना यावं लागलं. कारण भरत म्हणतोय मी राज्य घेणार नाही. आईनं वाटत ते गेलं असं. पण दुसरा वर आहे ना, रामाने 14 वर्ष वनात राहिलं पाहिजे. त्यामुळे ते म्हणाले मला येता येणार. त्याने सांगितलं मी तुमची आज्ञा मला मान्य आहे, राज्य करणार मी, पण पादुका सिंहासनावर ठेवणार. सिंहासनावर मी कधी बसणार. छत्र चामर त्या पादुकावरती राहत. पादुकांची पूजा करून, पादुका म्हणजे ते हे आहे, रामांची उपासना त्यांनी केली 14 वर्षापर्यंत. पादुका मागून घेतल्या, डोक्यावर घेऊन तो भरत नंदीग्रामामध्ये आलेला आहे. पादुका सिंहासनावर स्थापन केलेला. ध्यास लागलेला आहे. एक एक दिवस मोजतो आहे केव्हा येतात राम, ही तळमळ मनामध्ये. म्हणजे किती बुद्धीची शुद्धता आहे, सत्वगुण कसा आहे हे त्यावरून कळून येत. यावर राम काय करा, सिंहासनावर बसवच पाहिजे असं कसं लागत होतं. राज्य सांभाळायचं काम तुझ्याकडे आलेलं आहे, तेवढं कर, तेवढं करतो म्हणाला. मी कोणताही भोग राजभोग घेणार नाही. गोमूत्रामध्ये पीठ काढून त्याच्या दशम्या करून खात होता. चटईवर निजायचं एवढा राजा अयोध्याधीश नाही. गादी नाही निजायला, गादी भोग नाही. शरीराला सौख्य नाही आहे. या शरीराच्या निमित्ताने रामचंद्रांना आणखी दुःख भोगण्याची, कष्ट भोगण्याची पाळी आली. त्या शरीराला सुख मिळणार नाही. हाही मनाचा निग्रह आहे. मनाचा निग्रह वैराग्य याला म्हणतात. संपूर्ण राज्य सत्ता हातामध्ये असताना काही त्याची आसक्ती नाहीये. राज्य आपलं नाही. राज्य घेण्याच्या वेळेला राज्य केव्हा सोडायचं आहे हेही त्या महाभागाने ठरवलेलं आहे. केवढं कौतुक आहे. रामायणाचं याकरता वाचन केलं पाहिजे. सर्व एकंदर अधिकारी वर्गाने राज्यशासनामध्ये अधिकार गाजवणाऱ्या सर्वांनी रामायण वाचलं पाहिजे. तर काहीतरी बुद्धीवर परिणाम होईल. सात्विक बुद्धी कशी असती. भरताचंही राज्य गेलं नाही, रामाचंही राज्य गेलं नाही, राज्य तिसच राहील. पण रामापेक्षा भरताची कीर्ती जास्ती वाढलेली आहे. वाल्मिकी महर्षीने हा आदर्श पुन्हा मुद्दाम मांडलेला आहे. कोणीही काही करावं, व्यक्ती स्वातंत्र्या नावाखाली स्वराज्य मिळाल्यानंतर त्याला तर काही अंतच राहील. कोणाच्याही वरती आक्षेप घ्यावे तर रामावरती काय, सीतेवर काय, आणखी भरतावर काय, कशाही विचार करून पहा म्हणा. काय आहे, केवढा त्याग आहे.
रामाना कबूल करावं लागलं, बाबा माझ्यापेक्षा तू मोठा आहे, मला अद्याप राज्याभिषेक झालेला नव्हता, पाहायचं ठरलं होत, इतक्यात वनच जायचं ठरलं, इकडे आलो. तुझ्या आईनं राज्य तुझ्या करता मिळवून ठेवलेलं आहे, तुझ्या मालकीचं राज्य असताना तू बाजूला राहिला, हे महत्व आहे. अशी बुद्धी मिळाली पाहिजे मनुष्य जन्म त्या करता. ज्या वेळेला अशा प्रकारची बुद्धी प्राप्त होती तो देवाचा अनुग्रह आहे, समजला पाहिजे. दैवी संपत्ती ज्याला म्हणतात, देवाच्या कृपेनं प्राप्त. एक एक दिवस मोजतो आहे, 14 वर्ष झाली पूर्ण. 15व्या वर्षी सूर्योदय होईपर्यंत भरत या भूमीवर राहील असं त्यांनी ताकीद केली होती. पुढं भूमीवर भरत राहणार नाही, त्याला यावं लागलं. रावणाला मारल्यावर लंकेतही गेले नाही, विभीषणाला देऊन टाकली लंका, तू सांभाळणार, आणि आले लगेच गडबडीला. आणि आल्याबरोबर त्या पादुका म्हणजे ते राज्य देऊन टाकलं, नमस्कार केला. मोठा भरताला त्याने नंतर मुख्यमंत्री नेमलेला आहे. राज्य कसं करावं त्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे 14 वर्षापर्यंत. मंत्री झाल्यानंतर सुद्धा तो तसाच त्याचा अभ्यास चालू आहे. संस्कार उत्तम आहे, वासना दुर्वासना नाही आहे मनामध्ये. हे सगळे लोक सांगताय, रामाला काही पाहायचं कारण नाही. कसं वागत होता भरत, कडकपणाही आहे. वज्रादपि कठोराणी मृदूनि कुसुमादपि लोकोत्तराणाम शेतांसी ओही विज्ञातुमर्हति. श्रेष्ठ महात्मे त्यांचं अंतःकरण, त्यांची बुद्धी अशी आहे, कठोरही आहे. शिक्षा करण्याच्या वेळेला काही मागं पुढं निर्भय. दंड केला पाहिजे ठरल्यानंतर मागं नाही. दयेची याचना बिचना इथं नाही आहे. धर्मशास्त्रामध्ये दया नाही आहे असं म्हटलं तरी एकदा न्यायी बुद्धीनं आणखी तो दंड करायचा ठरल्यानंतर तो झालाच पाहिजे. मुलगा जरी असला स्वतःचा, तथापि त्यालाही दंड करणारा पिता असला पाहिजे. असा न्यायाधीश तो योग्य आणखी न्याय करणार. आणि अत्यंत मृदू ही अंतःकरण आहे. स्वतःच वैयक्तिक मनापमानाकडे लक्ष नाही. राज्यशासनाचं महत्व जाणून त्याचं यश कायम टिकवलं पाहिजे. रामाचं राज्य आहे हे, या रामाच्या राज्यामध्ये असं वाटेल तसं वागता येणार नाही. अशा असंग वृत्तीनं अनासक्त रीतीनं वागणारा जो आहे त्याला किती उत्तम प्रकाराने अधिकार क्षेत्रामध्ये कार्य करता येईल याचा विचार केला पाहिजे. उत्तम कार्य. त्यांनी कुणालाही दंड केला, कुणालाही आणखी शिक्षा केली तरी ती आणखी निंद्य ठरणार. बरोबर आहे, अन्याय नाही, याच्या हातून अन्याय कधीही होणार नाही अशी सर्व लोकांची. आणि भीती हा न्यायी आहे, याच्या पुढे अन्याय खपणार नाही ही भीतीनंही पुष्कळ लोक अन्यायापासून बाजूला होत. अन्यायाला सहकार्य देणं हाही दोष आहे. स्वतः अन्याय करणं हा तरच, पण झालेला आहे जाऊ दे हो, क्षमा करा असं नाही. तेव्हा हे भरताचं दिव्य चरित्र आहे. देवानुग्रह हा याला कारण आहे. मनुष्य जन्म मिळाला तरी शुद्ध बुद्धी, क्षमाशील बुद्धी मिळवणं ही देवाच्या कृपेशिवाय नाही. याने आपल्या बुद्धीनंच निर्णय घेतला आहे. राज्य हे रामांच्या पादुकांचं राज्य आहे, म्हणजे रामांचं राज्य आहे. प्रत्यक्ष रामचंद्र आपल्या जवळ राहू शकत नाहीत, आपल्याला त्यांची संगती मिळत नाही. लक्ष्मण मोठा भाग्यवान आहे, त्यांच्या बरोबर राहणार, सेवा करणार. वाटलं नसेल का भरताला,
पण त्यांनी जे संकट पुढे उभा केला रामाने की तुला पित्याची आज्ञा आहे राज्य करायचं, त्यामुळे दूरच राहावं लागलं 14 वर्ष. पण बुद्धीचं आणखी हे जे आहे संवर्धन, त्यांनी आपली बुद्धी वाढली पाहिजे. धर्मराज वनामध्ये गेले, खरं खोटं करत बसले असते म्हणजे त्याच वेळेला लढाई सुरू झाली असती. यांच्याकडे लोक होते पुष्कळ, पांडवांच्याकडं काय कमी नाही, कृष्ण श्रीकृष्णच पुष्कळ. म्हणजे अगोदर निर्णय होण्याच्या पूर्वीच लढाई झाली, नको म्हणाय जाऊया आपण वनामध्ये जाऊ. राज्य मिळवण्याकरता आणखी टिकविण्याकरता मनुष्य जन्म नाही आहे त्यांनी जाणलेलं आहे. कर्तव्यो धर्मसंग्रह हे मनुष्य जन्माचं मुख्य कर्तव्य. धर्मसंग्रह जास्तीत जास्त करण्याकरता मनुष्य जन्म आहे. सत्कर्म योगे वयधालवावे समर्थांचं सांगणं. संबंध आयुष्य हे सत्कर्मामध्ये गेलं पाहिजे. प्रयत्न करायचा तर त्या करता सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत आपल्या शरीराने, वाणीनं, मनाने चांगली कर्म किती घडली आपल्या हातून आणि वाईट कर्म किती घडली हे रोज रात्री निसताना आपलं संबंध एकंदर निरीक्षण, संबंध दिवसाचं निरीक्षण करून निजावं म्हणून सांगतो. प्रत्यहं प्रत्यवेक्षेत नरश्चरितमात्मनः किंतु मे पशुभिस्तुल्यम. प्रत्येक दिवशी आणखी आपलं जे चरित्र आहे, आपला आचार जो आहे काया वाचा मनाने झालेला त्याचं निरीक्षण. मी आज पशुसारखा वागलो का सत्पुरुषांच्या सारखा वागलो हे नुसतं पाहावं तरी ना. लोकांनी आणखी निंदा करायची, लोकांनी सांगायचं, त्याचाही परिणाम इतकं निर्लज्ज मन होऊन जातं. शेवटी कितीही लोकांमध्ये प्रसिद्ध केलं, वर्तमानपत्रात झालं तरी त्याचा परिणाम मनावर होतच नाही, असं मन होऊन जातं. पण आपल्या मनाचं निरीक्षण, सत्वगुण जास्ती वाढला का, रजोगुण वाढला का, तमोगुण वाढला, कसं माझ्या हातून आचरण झालेलं आहे हे पाहावं म्हणतात. रोज आत्मनिरीक्षण रोज करून झोपावं, झोप गाढ लागेल. आणि काही जर अशा प्रकारचं अन्यायी कर्म झालं असेल तर त्याच्याबद्दल मनाला वाईट वाटत. मनाला जर काही आणखी उपरती झाली, हे बरं झालं नाही, आज आपण अमक्याला बोललो, अमक्याच्या विषयी अनुदार उद्गार मी काढले किंवा असं बोललो, त्याची निंदा केली, त्याला आणखी हे केलं, मनाला उद्वेग गेला, हे बरं झालं नाही. म्हणजे आपल्याच कामाबद्दल, आपल्याच कर्तव्य कर्माबद्दल जर चांगलं झालं नाही असं वाटलं तर सुधारण्याची शक्यता आहे. इथं आमचं सगळंच उलट चाललेलं आहे. आपण कसं वागतो इकडं लक्ष नाही, पण दुसरा कसा वागतो, त्यांनी अमुक केलं, त्यांनी दुसऱ्याचे पैसे दिले नाही, त्यांनी बुडवले, अमुक केले, तमुक केले, त्यांनी द्वेष केला, त्यांनी अमुक केला. आणि हे सुद्धा तिसऱ्याच्या जवळ जाऊन सांगायचं, काही त्याचा उपयोग. निर्भयपणा असेल तर त्याच्या जवळ जाऊन का असं तू केलंस विचारलं काय हरकत आहे. तू आज अशा रीतीनं पाप का केलंस, त्याला टाकून का बोललास, त्याला विचारलं पाहिजे. ज्याचा काहीही उपयोग नाही अशा रीतीनं एकाच पाप पुण्य दुसऱ्याला सांगणं त्याचा काही उपयोग नाही. स्वतःला तर काहीच नाही, स्वतःचं आयुष्य फुकट चाललं. स्वतःच्या पाप पुण्याबद्दल विचार नाही, बंद झाले. तर ही जी आणखी अवस्था मनाने विचार कसा करावा हे सगळं महापुरुष सांगत असतात. स्वतःचं आत्मनिरीक्षण हे मुख्य सांगितलेलं आहे. अंतःकरण बाहेर जे जात आहे सारखं ते आत गेलं पाहिजे. त्या अंतःकरणाने स्वतःच परीक्षण केलं पाहिजे तर शुद्धी शक्य आहे.
मार्गदर्शन करणारे काय तेवढ्या बोलतं करत. चांगलं आत्मनिरीक्षण करत असेल, स्वतःच्या मनाचा विचार करून सुधारणा जर करून घेण्याची शक्यता मनामध्ये विवेक वैराग्य जर वाढत जात असेल तर संत महात्मे त्याला शाबास केले, त्या चांगलं आहे, तुझा एकंदर विचार चांगले आहे असंच वागत. काही प्रतिबंध येत असतील तर त्याला सांगतात कसा विचार केला म्हणजे प्रतिबंध दूर होईल. रामाने विचार जसा केला, कैकेयीचं माझ्यावर प्रेम आहे, तुम्ही कशाला उगीच कैकेयीला नावं ठेवता, म्हणजे गप्प बसले ते नाही. मला काहीही काळजी तिनं टाकलं नाही, हाच ज्यांनी विचार स्वतः करून मनाचं समाधान करून घेतल्यानंतर लोकांना काय जरूर आहे. कैकेयीनं आणखी तुला मनात पाठीवर म्हणून हे काय त्याचं पुन्हा राज्य देणार आहेत का लोक. उगीच निष्कारण आणखी शिष्टमंडळ गेलं, अमुक गेलं तमुक गेलं, काय उपयोग काय. आत्मनिरीक्षण करून आत्मोद्धार करून घेतला पाहिजे, हे संत महात्म्यांचं सांगणं आहे. आणि त्याकरता ते लागतात महापुरुष संश्रय. ज्ञानेश्वरीच्या शेवटी आणि संतांचं वर्ण ज्ञानराजांनी 3 ओव्या मुद्दाम त्या आणखी पसायदानामध्ये संतांच्या करता घाल. त्यांचं महत्व त्या 3 ओव्यामध्ये मुद्दाम दाखवलेलं आहे. ईश्वराचं प्रसाद असावा वगैरे हे शेवटी आहे, पण संतांची कृपा आहे. तर या दृष्टीनं हे मोठे मोठे राजे त्यांची चरित्र सांगितली त्यांनी, पण जगदंबेची कृपा त्यांच्यावर होती म्हणून ते मोठे झाले. आणि मोठे होणं याचा अर्थ अंतःकरणात ते रजोगुण तमोगुण कमी झाले पाहिजे, त्याशिवाय मोठेपणा नाही. 4 लोक जसे वागतात तसं वागत जाऊन उपयोग काय आहे. तेही तसं वागतात, आमचंही काय हरकत नाही. चूक कसली झाली, चूक झालीच नाही म्हटल्यानंतर सुधारणा शक्य कशी आहे. म्हणून सर्व राजे लोकांची चरित्र ते मोठे झालेले आहेत. राजे जगदंबेच्या कृपेनं आणि त्यांनी महत्व प्राप्त करून घेतलं. संसारामध्ये सर्वसामान्य लोकांप्रमाणे जन्माला आले, पण सर्वापेक्षा ते निराळे राहिले. जगदंबेची कृपा संपादन केली आणि संसारातून मुक्त झाले, मोक्ष मिळवला. सर्वही दुःखातून मुक्त होणं म्हणजे मोक्ष. हे कुठं कोण शक्य. कोणच्या राज्यशासनाला किंवा कोणच्या न्यायाधीशाला हे करता येईल, ही आज्ञा देता येईल. सर्व दुःखातून तुम्ही मुक्त व्हा असं राजा कोण न्यायाधीश तरी करू शकेल. कोण अधिकारी, हे ज्याचं त्याचं दुःख त्याच्या बरोबर राहणार कोणीही राज्यशासन असो, कोणीही अधिकारी राज्यातला मोठाही असला तरी स्वतःची त्याची जी वैयक्तिक सुख दुःख आहे प्राप्त झालेली कर्मानुसार ती कोणीही दूर करू शकत नाही. त्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे. उद्धरे आत्मनात्मानम हा महत्वाचा सिद्धांत आहे. आपण आपला उद्धार करून घ्यायचा म्हणजे आपल्या मनाचं निरीक्षण रोज ठेवलं पाहिजे. पशुप्रमाणे मी वागवास का सत्पुरुषांच्या प्रमाणे माझं वर्तन झालेलं आहे, हे विचार करून आणखी शांत झोप येते, नाहीतर येत नाही. कोणाबद्दल दुर्विचार मनामध्ये राहिले, माझ्या विरुद्ध वागलेला कोण आहे, त्याला कसं हे करावं, हेच विचार लागलं झोप येणार, याचा उपयोग नाही. म्हणून खरा आपला उद्धार आपण करून घ्यायचा आहे. हे सगळी ही संत महात्मे परमेश्वराची विभूती झाले. शेवटी परमेश्वराच्या जगदंबेच्या कृपेनं ईश्वर रूप झाले. ईश्वराला दुःख नाही.
कर्म नाही आणि दुःख नाही. मानवाला, देवाना, गंधर्वांना, ऋषींना सगळ्यांना दुःख आहे, कारण कर्म आहे. धर्माधर्म ज्याला आपण म्हणतो, पाप आणि पुण्य, हे घडलेलं आहे ना, घडतं आहे. नुसतं घडलेलं आहे, संपून जाईल काही दिवस नाही, त्यात भर पडते. प्रेमान कर्म म्हणून जे चालू आहे रोजचं, तेही पाप पुण्यात्मक आहे. साठा तर आहेच आहे, भरपूर संचित आहेच आहे, पण त्या संचितामध्ये हे पुन्हा जाऊन भर पडती आहे. त्यामुळे कर्म असेपर्यंत त्याचं फलभोग आहे. हे सृष्टीचा आणखी नियम परमेश्वराने ठरवून टाकले आणि बाजूला आहे. ईश्वर म्हणजे व्यवस्थापक आहे, व्यवस्था करू शकतो. जसं कर्म झालंय त्याप्रमाणे करावे, तसं भरावं म्हणतात. हा नियम घालून ठेवलेला. त्याप्रमाणे जे काही कर्म ज्या जीवाकडून झालेलं आहे, त्या कर्माचं पाप केलं असेल तर पापाचं फल मिळेल दुःख, पुण्य केलं असेल तर त्याचं फल सुख मिळेल. त्याचं त्याने मनाने असं जर ठरवलं असेल किंवा त्याप्रमाणे पुण्यकर्म जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा. वासना मनामध्ये असतात, अशुभ वासनाही असतात, त्याप्रमाणे पापाचरणाकडे प्रवृत्ती होती नाही असं नाही, पण ते आवडावं. राग येणार नाही असं नाही, राग यायचा. मनामध्ये जे काही आपल्या मनामध्ये विचार आलेले आहेत त्याच्या विरुद्ध वागणाऱ्या मनुष्याबद्दल राग येणं स्वाभाविक आहे, पण राग आवरणं हे प्रयत्न याकरता करायचे. शक्नोती हैव सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् कामक्रोधोम वेगम, हे सांगतात. कामक्रोधाचा जो आवेग आहे तो उत्पन्न, राग आवरत नाही म्हणतो, आवरत नाही असं होईल, आवरत आला नाही. राग येऊच नये नाथ महाराज सांगतात, ती त्यांची योग्यता आहे. त्यांनी शांतीचा इतका अभ्यास केलेला आहे की त्यांना राग येतच नाही. जरी अनुक्रोध आला तरी तो अशांतची राहायला म्हणाले नाथ सांगतात, त्यांनीच सांगावं. बाहेर दाखिवला नाही राग, पण आत आलेला आहे, ओळखत आहे, मुद्रा आहे. त्याच्या मुद्रेवरून याला राग आलाय की नाही कळतं. शत्रू मनुष्य ओळखू शकतो. मग त्याने राग सोडला काय, शांत म्हणायचं काय? नाही म्हणाय, त्याला शांत म्हणता येणार. लोकांनी हा मनुष्य रागीत आहे असं म्हणू नये म्हणून त्यांनी राग आवरून धरला. म्हणजे राग आला नाही असं नाही, राग आवरणं ही सुद्धा खालशीच आणखी पातळी आहे. येऊच नाही राग. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आणखी मान देणारी मंडळी आहे, आदरभाव दाखविणारी मंडळी आहे, जेथ स्वगोत्र सोयिरे स्वजन, जिही दिसला अति सन्मान, तया देखता अपमान अनुद्विग्न दोष आहे, त्यापासी शांती संपूर्ण उद्धवा श्रेयसी जाण, लोकेशणे लाजे याचे मन अशांती जाणते. ही भूमिका मिळवून सांगतायत नाथ महाराज. सर्व मंडळी आदरभाव दाखविणारी असताना त्या प्रसंगाने त्या ठिकाणी अपमानाचा प्रसंग आलेला आहे, पण ज्याच्या मनामध्ये क्रोध नाही. इतका माझा मान सन्मान होतो, माझा अपमान झाला असं कसं म्हणत नाही. काही मनापमान तुल्य हे ज्ञानी माणसाचं गुणातीताचं लक्षण. सत्वगुण जास्तीत जास्त वाढविण्याचा अगोदर प्रयत्न करायचा, मग सगळेच गुण टाकून घ्यायचे, गुणातीत व्हायचं आहे. गुणामध्ये असणं आणि तशा प्रकारची कर्म करीत राहणं म्हणजे संपणार नाही जन्म.
पण सत्वगुण जास्तीत जास्त आपल्या बुद्धीमध्ये अधिक जर वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि देवाच्या कृपेने जगदंबेच्या तो जर सत्वगुण वाढला तर रजोगुण तमोगुण आपोआप कमी होतात, नाहीसे होतात आणि शांती ज्याला म्हणतात, औदार्य उत्पन्न होणं, उदारवृत्ती. दुसऱ्याला आणखी दुःखामध्ये आहे, संकटामध्ये आहे, त्याला उपयोगी पडणं, धनानी, शरीरानी, वाणीनं, सगळ्या दृष्टीनं दुसऱ्याला उपयोगी पडणं, धनदान करणं हे औदार्य, हे सत्वगुणाची आणखी शुद्धी आहे. लोभ राहिला नाही. माझं माझं आहे म्हणून, मी बळीवलेला आहे म्हणून अशीच वृत्ती मनामध्ये असे पर्यंत हातातून एकही पैसा दिला जात नाही. मलाच कमी पडेल हो, मी असं जर द्यायला लागलो, कुणी जर मागायला आले, कुणा एखाद्या नात्याचं नाव प्रसिद्ध झालं तर शेवटी त्याला सांगावं लागतं घरामध्ये नाही, भेटणार नाही असं सांगा, कुणी आणत नाही. प्रत्येकाला देणगी देऊन कसं होईल, मला बोललं पाहिजे. तर ही जी काही धनाबद्दल आसक्ती आहे, लोभ ज्याला आपण म्हणतो, ती कमी होणं, लोभवृत्ती कमी होणं हे सत्वगुणाचं लक्षण. मिळवला पुष्कळ पैसा आणि बँकेमध्ये ठेवून तुम्ही बँकेतच ठेवला ना, माझा माझा म्हटलं तरी सुद्धा रोज काही इतका पैसा लागत नाही. कितीही आणखी जास्ती आयुष्य आराम करायचं म्हटलं तरी इतका पैसा लागला परिणित आहे. पण तो काही दान करण्याची वासना होणार नाही, कारण लोभ आहे ना. हे द्रव्य असं माझं आहे, माझं गेलं तर काय. तर हे सगळेही गुण जे बुद्धीमध्ये मनामध्ये उत्पन्न होत आहेत ते सत्वगुणाचं लक्षण आहे. सत्व संशुद्धी हे दैवी संपत्तीचं लक्षण आहे आणि त्याच्याकरता विवेक उत्पन्न झाला पाहिजे. ही विवेक संपन्न बुद्धी ही देवाची देणगी आहे. देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे सांगताय. समर्थ मनुष्याच्या प्रयत्नाने नाही. तर हे सगळे राजे जन्मेजय राजा जगदंबेच्या कृपेनं त्यांना आणखी शुद्ध बुद्धी झाली. बुद्धी शुद्ध झाल्यानंतर दुःख राहतच नाही आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, तुकाराम महाराजांचा एक अभंग. ऋषी मंडळी अरण्यामध्येच राहायची नेहमी, त्यांना कुणाचं संरक्षण, कुणाचं काही नाही. पण त्यांची जी बुद्धी त्यांनी बनवलेली आहे योगाभ्यासाने, विवेकाने, सगळ्या यांनी प्रयत्नाने, त्या बुद्धीमध्ये कोणाचीही हिंसा नाही, कोणाचाही द्रोह नाही. मनामध्ये मन अहिंसात्मक बनवून गेलेलं आहे. शरीराने कुणाला मारणं नाही, वाणीनंही मारणं नाही. वाणीनंही हिंसा होती ना. रागाच्या भरात आपण वाटेल ते बोललो दुसऱ्याला म्हणजे त्याच्याही मनाला लागेल ना. आत्मा प्रतिकूलानी न परेशान समाचरेसे जे सांगतायत भीष्माचार्य, हा धर्म आहे. आपल्याला कोणी मनाला लागेल असं बोलल्यानंतर वाईट वाटतं, मग आपण दुसऱ्याला का बोलावं. तो संयम जर बुद्धीमध्ये राहिला तर तो धर्म आहे. तर हा सगळा विचार करू. आणखी ती महर्षी मंडळी निर्भय आहे. अभयम सत्व संशुद्धी. अभयम हे पहिलं दैवी संपत्तीचा पहिला गुण आहे. निर्भय असतात, काही बायका मुलं आहेत, सगळी आहेत. काही घरामध्ये काही कोठार नाही, बँका नाही, पैसे कुठं हे आहेत नाही, कुणाकडून सामान आणायचं वगैरे काही नाही, चिंता नाही. तुकाराम महाराजांना बायको होती, मुलं होती, घरदार होतं, सगळं होतं, पण चिंता नाही. आणखी पुष्कळ पैसा आहे, पुष्कळ संपत्ती असून सुद्धा चिंता आहे. कोण श्रेष्ठ कोण.
संत कोण आणि असंत कोण याचा निर्णय याच्यावरूनच लागतो आहे. पैसा पुष्कळ असला म्हणजे तो संत ठरत नाही आहे. पैसा पुष्कळ असून झोप नाही. राजाची भीती आहे, चोरांची भीती आहे, स्वजनांची भीती आहे. राजाची चोराची सोबत, पण आपले लोक गरिबीमध्ये आहेत कोणी, त्यांना सहाय्य करायला काय, ते मागायला आले तर ही सगळ्यांची भीती. आणि झोप नाही, चिंता आहे, अनेक अनर्थ आहे त्या धनामुळे. तर त्या अनर्थाचा संबंध नाही. चिंता मुक्त आहेत ऋषी मंडळी. निर्जन स्थानामध्ये राहून ते राक्षस राहत होते जनस्थानामध्ये, तिथं ऋषी मंडळींचे असत. पण काही याचं कारण म्हणजे वैर संपलेलं आहे, संपीवलं आहे. आपली बुद्धी इतकी शुद्ध बनवली, अहिंसात्मक बनवलेली आहे की त्यांच्या जवळ वैर करणाराच राहत नाही. त्यांच्या जवळ नाही, त्यांच्याशी नको वैर, पण त्यांच्या आश्रमामध्ये राहणारे जे आहे ते सुद्धा आपलं वैर सोडून देतात. तत्सन्निधौ वैर त्याग हा पतंजली महर्षी सांगतायत. आश्रमांची वर्णन जी पुराणामध्ये आपण ऐकतो, आता पुराण कोण वाचताय? संस्कृत भाषेपासून इतकं दूर आपल्याला या स्वराज्य शासनाने नेलेलं आहे की संपली पुराण. प्राचीन श्रेष्ठ माणसं कशी होती, कसे झालेले आहेत, सगळं संपलेलं आहे. इतिहास सुद्धा बदलला गेलेला. खरा इतिहासही नाही. व्यासादिक महर्षींनी लिहून ठेवलेली पुराण ती वाचण्यासारखी योग्यताही नाही आहे, ती योग्यता घालवून टाकलेली आहे. ज्ञानापासून किती दूर आपण गेलो याच्याबद्दल मनाला काहीही वाटत नाही. हे काय स्वराज्याचा फायदा झाला म्हणायचं? ज्ञान वाढायला पाहिजे. तर ही सगळी ही पुराण, या पुराण वाङ्मयामध्ये काय, ऋषींच्या ग्रंथामध्ये काय, हे सगळं प्रयोग आहेत, प्रयोगशास्त्र आहे. पुराण म्हणा, योगशास्त्र म्हणा, प्रयोगशास्त्र. प्रयोग करून पाहिल्याशिवाय एकदम आपण नुसतं हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे, नुसतं हे करून आणखी निंदा करून उपयोग नाही. तुमची योग तुम्ही तिथपर्यंत पोहोचणारच नाही, केव्हाच जाणार नाही. एखादा महात्मा जाऊ शकेल, प्रयोग करून आणखी सुखी होईल. तर ज्यांनी आपली अहिंसा बुद्धीमध्ये इतकी पक्की बनवलेली आहे की त्यांच्या सान्निध्यामध्ये आलेले पशु पक्षी सुद्धा आणखी पूर्ण अहिंसात्मक त्यांची बुद्धी होईल. वाघ आहे, गाय आहे, त्याचप्रमाणे मोर आहे, साप आहे, मुंगूस आहे, सगळे एकत्र आहे. ऋषींच्या आश्रमात स्थानाचं महत्व आहे. त्या अहिंसेचा प्रसार इतका झालेला आहे त्यांच्या मनात त्या अहिंसेचा की ते स्थान सुद्धा अहिंसामय होऊन गेलेलं. त्या जागेमध्ये येणारे अत्यंत क्रूर पशु सुद्धा आपली क्रूरता विसरून जात आहे. आनंदाने गाय आणि वाघ एका ठिकाणी पाणी. हे कोण करू शकेल? नुसतं नाही नाही म्हणून नास्तिक वृत्ती दाखवण्यात काहीही अर्थ नाही आहे. प्रयोग करून पाहिला पाहिजे. प्रयोग करून पाहूया इतकी तरी आस्तिक वृत्ती ठेवली पाहिजे. शास्त्राबद्दल, महात्म्यांच्या वचनाबद्दल हे खरं आहे. आपल्याला प्रयोग करता येत नाही आला पाहिजे, पुन्हा त्यांना विचारून कसं करू विचारू, आणखी मार्गदर्शन घ्यावं, होत असं. तर आस्तिक वृत्तीचा उपयोग म्हणजे काही प्रयोग करण्याकडे तरी. विमानं होती पूर्वी, ते आता यांनी सिद्ध केलं. त्यांनी संस्कृत ग्रंथ वाचलेले आहे. जर्मनीमध्ये किती संस्कृत ग्रंथ त्यांनी नेले, इंग्रजांनी नेले, अभ्यास केला आणि तयार केलेलं आहे सगळं. तर अशा दृष्टीनं जगदंबेच्या कृपेनं आणि आपली बुद्धी या सर्व राजलोकांनी शुद्ध करून घेतली
आणि सर्व ही दुःखातून ते मुक्त झाले. सर्व दुःख जाऊ शकतात हा अनुभव त्यांनी घेतला. त्याकरता त्यांची चरित्र व्यास महर्षींनी पुढे मांडलेली आहे. काही मराठी अनुवाद आता होत आहेत. महाभारताचं झालंय, भागवताचं झालेलं आहे, रामायणाचाही महाभारताचं झालेला आहे. भावार्थ रामायण नाथ महाराजांनीही करून ठेवलेलं आहे. तेवढं जरी वाचायला मिळालं, थोडा वेळ जरी सवड मिळाली तरी पुष्ट परिणाम होत सांगू. त्याकरता जगदंबेच्या प्रसादाने ही बुद्धी शुद्ध होऊन मनुष्य जन्म पुन्हा मिळवू शकतो. पुन्हा अभ्यास आपला चालू होतो दुसऱ्या जन्मामध्ये. सर्व दुःख जाणं शक्य आहे, हे फल आहे, मिळवायचं आहे. प्रयत्न त्याकरता तो करतो आहे. कितीही कष्ट पडले तरी तो काही त्या तिकडे लक्ष देत नाही. सर्व दुःखातून निवृत्त होण्याकरता थोडीशी दुःख सोसायला काय, कायमची नोकरी मिळेपर्यंत थोडीशी नोकरी करायची आहे, पण ती खरी नाही. कायमची नोकरी मिळाली याकरता मुमुक्षा ही उत्पन्न होती. महात्मे भेटतात, ते शोधात असतात कोण असा खरा मुमुक्षू कोण आहे, खरा बुद्धीकडे लक्ष देणारा कोण आहे. बाहेरच्या व्यवहाराकडे अर्थकामाकडे लक्ष द्यायचं का मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आपली बुद्धी चांगली करायची आहे याच्याकडे लक्ष द्यायचं, हे अगोदर ठरलं पाहिजे. धर्मराजाचे पांडवांनी तिकडं लक्ष दिलं. बुद्धी महत्वाची आहे. बुद्धी आपल्या बरोबर येणार आहे. बाकीचं अर्थकाम मिळवलेलं असलेलं सगळं इथंच राहणार आहे. आपण ज्या जन्माला ज्या शरीरामध्ये पुढच्या जन्मात जाणार त्या शरीरात आपल्या बरोबर आपली बुद्धी येणार. चांगली बुद्धी घेऊन आपण जर दुसऱ्या जन्मामध्ये गेलो तर चांगलं आणखी आपल्या उन्नतीचं जे काही उपाय आहेत, साधन आहेत, त्याचा अभ्यास आपण करू शकतो, मिळवू शकतो. हा एक विचार आहे. शास्त्रीय जे काही प्रमाणशास्त्र प्रमाण महात्मे लोक हेच सांगतायत, बुद्धी चांगली बनवा. बुद्धी दे रघुनायका, नको दुसरं देऊ नका. चांगली बुद्धी आम्हाला द्या, हे देवाजवळ मागायचं आहे आणि ते देवाच्या कृपेनं करत. हरीन माझ्या मनसेंद्रिय सर्व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.